नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर. ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन M.Com सेकंड सेमिस्टर थर्ड चॅप्टर फर्स्टला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये रोल ऑफ ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स स्टँडर्ड, त्याचबरोबर ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स स्टँडर्डचा कन्सेप्ट आणि स्कोप याचा अभ्यास आपण यामध्ये केलेला आहे. यानंतर पुढील जो मुद्दा आपला आहे, ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स स्टँडर्ड बोर्ड इन इंडिया. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया, ज्याला आपण ICAI असं आपण म्हणतो, was set up 1949 to regulate the professional of chartered accountancy in India. भारतामध्ये ICAI जे आहे यांनी 1949 मध्ये प्रोफेशनल फील्ड म्हणून चार्टर्ड अकाउंटन्सी ऑफ इन इंडिया याची स्थापना यामध्ये केली. त्यांचं जे बोर्ड आहे इन्स्टिट्यूट चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया आहे. Since its establishment, the institute has taken numerous steps to ensure that the members discharge their duties and due professional care, competence and sincerity. या बोर्डच्या माध्यमातून इन्स्टिट्यूटचे विभिन्न प्रकारचे जे काही मेंबर्स असतात, या मेंबरचे ड्युटीज, प्रोफेशनल केअर, कॉम्पेटन्स आणि सिन्सिअरिटी जे आहे ही यामध्ये ज्या विभिन्न प्रकारच्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहे या माध्यमातून इस्टॅब्लिश केल्या जातात. वन ऑफ द स्टेप इज द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द ऑडिटिंग प्रॅक्टिस कमिटी. द ऑडिटिंग प्रॅक्टिस कमिटी विच इज रिनेम्ड ॲज ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स स्टँडर्ड बोर्ड वॉज कॉन्स्टिट्युटेड इन 1982. ऑडिटिंग प्रॅक्टिस कमिटी जे आहे हिचं 1982 मध्ये ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स स्टँडर्ड बोर्ड असं नाव झालं. हे मागील लेक्चरला देखील आपण बघितलं होतं. यामध्ये जी पहिली स्टेप जी आहे, जी इस्टॅब्लिशमेंट ऑडिटिंग प्रॅक्टिस कमिटी जी आहे यामध्ये तिनं हा पहिला बदल केला. वन ऑफ द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द बोर्ड इज टू इश्यूइंग ऑडिटिंग स्टँडर्ड. त्याचबरोबर एक महत्त्वाचं उद्दिष्ट सुद्धा या ऑडिटिंग स्टँडर्ड बोर्डचं आहे. द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ द बोर्ड ॲज अ सेट आउट the practice to the statement of standard auditing practice, now renamed as audit and assurance standard AAS. त्याचबरोबर द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह जे आहे बोर्ड ऑफ स्टँडर्डचं, या माध्यमातून जे काही विभिन्न प्रकारचे पेपर्स आहे स्टँडर्ड ऑडिटिंग प्रॅक्टिसचे, या माध्यमातून याचं जे नवीन नाव जे आहे ॲश्युरन्स स्टँडर्ड ऑडिट अँड ॲश्युरन्स स्टँडर्ड असं केलेलं आहे. इज टू रिव्ह्यू द एक्झिस्टिंग ऑडिटिंग प्रॅक्टिस इन इंडिया अँड टू फॉर्म्युलेट द स्टँडर्ड ऑन स्टँडर्ड ऑडिटिंग प्रॅक्टिस विच आर issued under the authority of the council. While formulating the audit standard, the board tries to extent possible to include the provision of the international statement on auditing issued by the International Federation of Accountants in the light of the condition and practices prevailing in India. यामध्ये इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ अकाउंटंट्स आहे यांच्या माध्यमातून विभिन्न प्रकारच्या प्रॅक्टिसच्या ज्या प्रिव्हिलिंग आहेत, कंडिशन्स आहेत, त्याचबरोबर विभिन्न प्रकारचे इंटरनॅशनल प्रोव्हिजन्स आहेत, ह्या एक्सटेंड करणं बोर्ड ऑफ जो स्टडी जे आहे या माध्यमातून विभिन्न प्रकारच्या ज्या काही ऑडिटिंगचे स्टँडर्ड्स आहे या फॉर्म्युलेट यामध्ये केल्या जातात. आणि या फॉर्म्युलेट केलेल्या ज्या काही विभिन्न प्रकारच्या प्रॅक्टिस ज्या आहेत या इश्यूड करण्याची ॲथॉरिटी जी आहे ही AAS या काउन्सिलकडे दिलेली आहे. यानंतर पुढील मुद्दा आपला आहे फंक्शन ऑफ AASB. द मेन फंक्शन ऑफ द AASB, याचं जे मेन फंक्शन आहे इज टू रिव्ह्यू द एक्झिस्टिंग ऑडिटिंग प्रॅक्टिस इन इंडिया अँड टू डेव्हलप स्टेटमेंट ऑफ स्टँडर्ड ऑफ auditing so that these may be issued by the council of the institute. council of institute च्या माध्यमातून जे स्टँडर्ड ऑन ऑडिटिंग आहे या ऑडिटिंगच्या माध्यमातून विभिन्न प्रकारच्या ज्या काही प्रॅक्टिस आहेत
या प्रॅक्टिसचं स्टेटमेंट डेव्हलप करणं हा याचा मेन उद्देश यामध्ये आहे किंवा मेन कार्य यामध्ये आहे. While formatting the SAS, the AASB take into consideration the ISAS issued by the IAPC, applicable laws, custom users and business environment in India. The SAS are issued under the authority of the Council of the Institute. The AASB also issue guideline notes on the issue arising from the SAS whether necessary. The AASB has also been entrusted with the responsibility to the review the SAS of periodical intervals. या फंक्शनच्या माध्यमातून जे फॉर्म्युलेटिंग द SAS जे आहे या माध्यमातून ASB ही गोष्ट लक्षात घेतं की IASने जे काही इश्यूड केलेल्या विभिन्न प्रकारच्या ज्या काही लॉज आहेत, कस्टम आहेत, युजर्स आहेत, बिझनेस इन्व्हायरमेंटच्या जे काही इन्व्हायरमेंट आहे हे या ठिकाणी टिकवणं. द SAS आर इश्यूड अंडर द अथॉरिटी ऑफ द काउन्सिल ऑफ द इन्स्टिट्यूट. त्याचबरोबर ही SAS जी काउन्सिल ऑफ अथॉरिटी इन्स्टिट्यूट आहे. The AASB also issued guidelines note of the issue arising from the SAS whenever necessary. ASB जे आहे हे विभिन्न प्रकारच्या ज्या गाईडलाईन्स नेसेसरी ज्या गाईडलाईन आहेत या SAS ला या माध्यमातून करतं. The AASB has also been entrusted with the responsibility to the review the SAS पिरियडिकल इंटरव्ह्यूच्या माध्यमातून विभिन्न प्रकारच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत या देखील या ठिकाणी रिव्ह्यू केल्या जातात. यानंतर पुढील मुद्दा आपला आहे स्कोप ऑफ SAS. The SAS apply whenever an independent audit is carried out. पुन्हा जिथं इंडिपेंडंट ऑडिट आहे त्या ठिकाणी SAS जे आहे याचा वापर या ठिकाणी केला जातो. In the independent examination of financial information of any entity, whether profit oriented or not, and irrespective of the size or legal form, unless specified otherwise. When such an examination is conducted with a view expressing an opinion, the SAS may also have application as appropriate to other related function of auditors. Any limitation on the applicability of a specific SA is made clear in the introduction paragraph of SA. म्हणजे या माध्यमातून जे काही SAS जे आहे ज्या ठिकाणी एक्झामिनेशन ऑफ फायनल इन्फॉर्मेशन इफ एनी एंटिटी business may be profit oriented or not, and irrespective of size of the legal form. When such an examination is conducted with a view of expressing an opinion, the SAS may also have application as appropriate to other related function of auditor. Any limitation on the applicability of a specific SA is made clear in the introductory paragraph of the SA. त्यानंतर नेक्स्ट आहे रोल ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑडिटिंग ॲश्युरन्स स्टँडर्ड बोर्ड. ऑब्जेक्टिव्ह जे काही आपलं ऑडिटिंग ॲश्युरन्स स्टँडर्ड बोर्ड आहे याचा जो रोल आहे तो यामध्ये आपल्याला बघायचा आहे. मागील लेक्चरमध्ये आपण रोल ऑफ ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स स्टँडर्डचा रोल बघितला होता. आता इथं रोल और ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स स्टँडर्ड जे बोर्ड आहे याचं ऑब्जेक्टिव्ह किंवा रोल काय आहे तो आपण यामध्ये बघत आहोत. यामध्ये फर्स्ट आहे टू रिव्ह्यू द एक्झिस्टिंग अँड इमर्जिंग ऑडिटिंग. द रिव्ह्यू द एक्झिस्टिंग अँड इमर्जिंग ऑडिटिंग प्रॅक्टिस वर्ल्ड वाईज अँड आयडेंटिफाय एरियाज in which standard on quality control, engagement standard and statement on auditing need to be developed. यामध्ये पहिला जो रोल आहे की ऑडिटिंग आणि ॲश्युरन्स स्टँडर्ड बोर्डच्या माध्यमातून विभिन्न प्रकारची जी काही उद्दिष्ट व भूमिका आहे यामध्ये
जगभरातील जे काही विद्यमान आणि कार्यरत ऑडिटिंग आहे यांचा आढावा यामध्ये घेतला जातो. या माध्यमातून जी काही विविध प्रकारची स्टँडर्ड आहे, स्टेटमेंट आहे, यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे का, हे उद्दिष्ट हे ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स स्टँडर्ड बोर्ड यामध्ये ठरवत असतं. सेकंड आहे टू फॉर्म्युलेट एंगेजमेंट स्टँडर्ड. टू फॉर्म्युलेट एंगेजमेंट स्टँडर्ड on quality control and statement on auditing so that these may be issued under the authority of the council of the institute. ज्याला आपण फॉर्म्युलेट एंगेजमेंट स्टँडर्ड, ज्याला आपण प्रतिबद्धता मानकं म्हणतो, प्रतिबद्धता मानकं तयार करणं, त्यानंतर गुणवत्ता नियंत्रण आणि स्टेटमेंट ऑडिटिंगची मानके तयार करणं, यासाठी जी काही आवश्यक जी भूमिका आहे जी आहे ती देखील या ठिकाणी ॲश्युरन्स स्टँडर्ड बोर्ड यामध्ये घेत असतं. थर्ड वन आहे टू रिव्ह्यू द एक्झिस्टिंग ऑडिटिंग स्टँडर्ड अँड स्टेटमेंट. टू रिव्ह्यू द एक्झिस्टिंग स्टँडर्ड अँड स्टेटमेंट ऑन ऑडिटिंग टू assess their relevance in the changed condition and to undertake their revision if necessary. विद्यमान जे ऑडिटिंगची जी मानके जे आहेत या माध्यमातून त्याचा आढावा यामध्ये घेतला जातो की बदलत्या परिस्थितीमध्ये त्याची जी काही प्रासंगिकता आहे ही तपासणं, त्याच्यामध्ये काही बदल किंवा पुनर्लोकन करायचं असतील तर हे पुनर्लोकन जे आहे हे देखील या माध्यमातून यामध्ये केलं जातं. फोर्थ आहे टू डेव्हलप गाईडलाईन नोट्स. यामध्ये जे विभिन्न प्रकारच्या गाईडलाईन नोट्स आहे यामध्ये देखील अभ्यास यामध्ये केला जातो. द डेव्हलप गाईडलाईन नोट्स ऑन इश्यू अरायझिंग आउट ऑफ एनी स्टँडर्ड ऑडिटिंग इश्यू pertaining to any specific industry or a generic issue so that those may be issued under the authority of the council of the institute. यामध्ये विभिन्न प्रकारच्या ज्या काही उद्योगासंदर्भात किंवा सर्वसामान्य मुद्द्यांसंदर्भात उद्भवलेले जे काही मुद्दे असतील या संदर्भातील मार्गदर्शन नोट्स यामध्ये तयार केले जातात, जेणेकरून त्या अधिकाराखाली त्या जारी केल्या जाऊ शकतील. AESचा जो अधिकार जो आहे या माध्यमातून विभिन्न प्रकारच्या जर काही गाईडलाईन्स नोट्स यामध्ये जर तयार करण्याची गरज जर निर्माण जर झाली तर त्या नोट्स देखील या ठिकाणी डेव्हलप केल्या जातात. टू रिव्ह्यू फिफ्थ आहे टू रिव्ह्यू द एक्झिस्टिंग गाईडलाईन नोट्स. टू रिव्ह्यू द एक्झिस्टिंग गाईडलाईन नोट्स टू assess their relevance in the changed circumstances and undertake their revision if necessary. यामध्ये काही जर या कमिटीच्या माध्यमातून जे कार्यरत जे मार्गदर्शक आहे जे AESB मध्ये काम करतात यांची काही मार्गदर्शक सूचनांचा आढावा घ्यायचा असतील, बदलत्या परिस्थितीमध्ये त्यांची प्रासंगिकता किंवा त्यांची कार्यपद्धती तपासण्यासाठी आवश्यक असलेली जी काही उजळणी आहे ही विद्यमान जे सदस्य असतील यांच्या माध्यमातून ज्या गाईडलाईन्स आहे या ठिकाणी घेतल्या जातात. 6 आहे टू फॉर्म्युलेट जनरल क्लेरिफिकेशन. जर काही सामान्य स्पष्टीकरण द्यायचं असेल, टू फॉर्म्युलेट जनरल क्लेरिफिकेशन वेअर नेसेसरी ऑन इश्यूइंग अरायझिंग फ्रॉम स्टँडर्ड संदर्भात जर काही जनरल सूचना द्यायच्या असतील, काही क्लेरिफिकेशन जर द्यायचं असेल, जे गोष्ट आवश्यक असेल ती देखील यामध्ये दिली जाते. आणि लास्ट ऑब्जेक्टिव्ह आहे टू फॉर्म्युलेट अँड इश्यू टेक्निकल गाईड्स प्रॅक्टिस मॅन्युअल. टू फॉर्म्युलेट अँड इश्यू टेक्निकल गाईड्स प्रॅक्टिस मॅन्युअल स्टडीज अँड अदर पेपर अंडर इट्स ओन authority for guidance of professional accountant in the cases felt appropriate by the board. विभिन्न प्रकारच्या ज्या काही तांत्रिक मार्गदर्शक सूचना असतील, काही तांत्रिक मार्गदर्शक सराव पुस्तिका असतील, या संदर्भातील जे काही विभिन्न मानके असतील हे तयार करणं आणि या मानकांच्या माध्यमातून जी काही प्रोफेशनल जी बोर्डची जी ॲप्रोप्रिएट जी ज्याला आपण इफिशियन्सी जी म्हणतो ही प्रूव्ह करण्याचा प्रयत्न या प्रॅक्टिस मॅन्युअलच्या माध्यमातून यामध्ये केला जातो. टू फॉर्म्युलेट अँड इश्यू टेक्निकल गाईड्स प्रॅक्टिस मॅन्युअल स्टडीज अँड अदर पेपर अंडर इट्स ओन
authority for guidelines of professional accountant in the case felt appropriate by the board. यानंतर राहिलेला भाग नेक्स्ट लेक्चरला कव्हर करूया. धन्यवाद.